कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही। कुणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी। महाविकास आघाडीच्या बंदवरून मुंबई हायकोर्टाचे सरकारला निर्देश। शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस। महाविकास आघाडीच्या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना नोटीस। उद्याचा बंद राजकीय कारणासाठी नव्हे तर विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी दुपारी 2 पर्यंत बंदमध्ये सहभागी व्हा। उद्धव ठाकरेंचं नागरिकांना आवाहन। उद्याच्या महाराष्ट्र बंदला बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांचा पाठिंबा। उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत मुंबईमध्ये बेस्ट बस रस्त्यावर आणू नका, सुहास सामंत यांचं कामगारांना आवाहन। पुण्यामधील व्यापारी उद्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होणार। उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत पुण्यातील व्यापार बंद राहणार। बदलापूर घटनेविरोधात पुण्यामध्ये महाविकास आघाडी मोर्चाही काढणार। सरकार पूर्ण सक्षम, कुठलाही बंद पाळू नका, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं आवाहन। बंद बदलापूरवरच का? महाराष्ट्रामध्ये दुसरे विषय नाहीत का? बावनकुळे विरोधकांना विचारतायत सवाल। बदलापूरच्या घटनेवरून महाविकास आघाडी राजकारण करताय, बावनकुळेंचा आरोप। बदलापूरमधील दुसऱ्या पीडित विद्यार्थिनीचा एसआयटीनं नोंदवला जबाब। शाळेवरील पॉस्को कायद्याअंतर्गत एसआयटीनं केला गुन्हा दाखल। बदलापूरच्या शाळेमध्ये घडलेल्या प्रकरणानंतर प्राथमिक वर्गातील सर्व महिला शिक्षकांची पोलिसांमार्फत चौकशी। अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यांकडून शिक्षकांची चौकशी। बदलापूरमधील शाळेतील तोडफोडीनंतर सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू। शाळेमध्ये तोडफोड झाली तेव्हा शाळेमध्ये सीसीटीव्ही नसल्याचं समोर। बदलापूर प्रकरणामध्ये शाळेवरही गुन्हा दाखल। एसआयटी कडून पॉक्सो अंतर्गत शाळेवरती गुन्हा दाखल। महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरती चर्चा नको। उद्धव ठाकरेंच्या भूमिकेनंतर काँग्रेस नेत्यांची भूमिका। आधी विधानसभेच्या निवडणुकांना एकत्रित सामोरे जाऊ, काँग्रेस नेत्यांची व्यक्त केलं मत। आमच्याकडे मुख्यमंत्री पदासाठी कुणालाही रस नाही, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य। नाना पटोले ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत बोललेले नाहीत, बावनकुळेंनी आपले कान साफ करून घ्यावे। संजय राऊतांची टीका, चेहरा असल्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाता येत नाही, हे सर्वांना मान्य असल्याचंही राऊतांचं वक्तव्य। निवडणुकीच्या काळामध्ये ऑथेंटिक माहिती मिळवण्यासाठी झेड+ सुरक्षा, केंद्राच्या झेड+ सुरक्षेवरती शरद पवारांनी व्यक्त केला संशय। शरद पवारांना केंद्राची सुरक्षा म्हणजे राज्याच्या पोलिसांवर अविश्वास। संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका। मुख्यमंत्री आणि केंद्रामध्ये मंत्री राहिलेल्या शरद पवारांना झेड+ दर्जाच्या सुरक्षेवरून राजकारणाची भाषा शोभत नाही। आमदार प्रसाद लाड यांची टीका, संरक्षण नको असल्यास लेखी सांगावं, लाड यांचं वक्तव्य। भाजप आणि संघाच्या सर्व्हेवरती ठरणार भाजपच्या आमदारांचं भविष्य। उमेदवार ठरवण्यासाठी भाजप आणि संघ आणखी 2 सर्व्हे करणार। सर्व्हेनंतर उमेदवारी देण्यासंदर्भात निर्णय होणार। अल्पसंख्याकांना जवळ करण्यासाठी अजित पवार गटाची खेळी। अजित पवार गट विधानसभा निवडणुकीत 6 ते 7 जागांवर मुस्लिम उमेदवार देणार। नवाब मलिक, सना मलिक, झिशान सिद्दीकींना उमेदवारी देण्याची शक्यता। विधानसभेच्या 200 ते 215 जागा लढवणार। यवतमाळच्या वणीमधून राजू उंबरकर यांना उमेदवारी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घोषणा। यवतमाळच्या वणीतील मनसे नेते राजू उंबरकर यांच्या घरी राज ठाकरेंची सदिच्छा भेट। उंबरकरांच्या घरातील श्वानांसोबत खेळताना राज ठाकरेंचा व्हिडिओ समोर। महिला अत्याचाराच्या घटनांमुळे राज ठाकरे आक्रमक। माझ्या हातामध्ये एकदा सत्ता द्या, आरोपींना कायद्याचा धाक काय असतो हे दाखवून देतो, राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया। राज ठाकरे आज वर्धा दौऱ्यावर। पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंची आढावा बैठक।
आपलं सरकार सेवा केंद्रामध्ये कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप करत हायकोर्टामध्ये याचिका. रत्नागिरीमधील 16 तर चिपळूणमधील 29 सेवा केंद्र बंद असल्याची राज्य सरकारकडून हायकोर्टात कबुली. नाशिकमध्ये मराठा आंदोलकांचा काँग्रेस नेत्यांना घेराव. मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. नाशिकमध्ये काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री पदाचे बॅनर. आमचे मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले अशा आशयाचे बॅनर. काँग्रेस कार्यकर्त्यांची बॅनर दाखवत घोषणाबाजी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.